नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पुणे नाशिक महामार्ग आणि तळेगाव चाकण रस्त्यावर शुक्रवारी 29 मे 2026 रोजी भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. दोन्ही मार्गांवर तब्बल 6 ते 7 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दिवसभर 2 ते 3 तासाहून अधिक काळ वाहन चालक या कोंडीत अडकून पडले होते. चाकण आंबेठाण रस्त्याच्या कामामुळे सध्या तो रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे चाकण तळेगाव रस्त्यावरील वाहतुकीचा ताण प्रचंड वाढल्यानं वाहतूक कोलमडून पडली. कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवले आहेत. चाकण एमआयडीसी मधील आंबेठाण येथील केवळ 100 मीटरच्या रस्ते कामासाठी शुक्रवारी 29 मे 2026 रोजी रहदारी अन्य मार्गाने वळवण्यात आली. अनेकांना पर्यायी मार्ग देखील मिळाले नाहीत. मात्र याच गोंधळात शुक्रवारी प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. शेकडो वाहन चालकांसह एमआयडीसीतील कामगार आणि स्थानिक रहिवासी दिवसभर वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागलाय. चाकण एमआयडीसीतील भांबोली चाकण रस्त्यावरील आंबेठाण येथील 100 मीटर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 2 दिवस सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याची अधिसूचना पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाकडून काढण्यात आली होती. त्या अनुषंगाने शुक्रवारी 29 मे रोजी सकाळी या कामास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरुवात करण्यात आली. मात्र वाहतुकीच्या सदर बदलाबाबत अनभिज्ञतेतून वाहन चालकांनी याच मार्गाचा अवलंब केल्याने भांबोली फाटा ते भांबोली आंबेठाण बिरदवडी ते चाकण दरम्यानच्या रस्त्यावर दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. भांबोली ते चाकण रस्त्यावरील रहदारी अक्षरशः ठप्प झाल्याने तळेगाव चाकण महामार्गावरील रहदारीवर ताण आला. परिणामी इतरही तळेगाव चाकण महामार्गासह अंतर्गत जोड रस्त्यांवर दिवसभर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. रहदारी अन्य मार्गाने वळवण्यात आल्याबद्दल आगाऊ अधिसूचना देऊन वाहन चालकांना सूचना देण्यासाठी चाकण वाहतूक विभागाकडून आंबेठाणकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा वाहतूक पोलीस आणि वॉर्डन नेमण्यात आले होते. मात्र बऱ्याच वाहन चालकांनी उद्दामपणाने मनमानी करत बंद रस्त्याकडे वाहने घुसवली. अनेक बेशिस्त वाहन चालकांनी एकाच बाजूने 3 रांगा लावल्याने वाहतूक कोंडी आणखी वाढली. परिणामी प्रत्यक्षात 100 मीटर रस्त्याचे काम होणे अपेक्षित असताना दबावामुळे बांधकाम विभागाला दिवसभरात केवळ खड्ड्याची तात्पुरती डागडुजी करता आली. मात्र या कामांसाठी रस्ता बंद ठेवल्यामुळे खराबवाडी, म्हाळुंगे, वाघजाई नगर, वासुली फाटा, आंबेठाण चौक, बिरदवडी, वाय जंक्शन ते पुणे नाशिक महामार्ग या संपूर्ण परिसरासह चाकण औद्योगिक क्षेत्रात अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. चाकण ते भांबोली वाहतूक ठप्प झाली आहे. हा 10 किलोमीटरचा टप्पा चाकण ते भांबोली हा 10 किलोमीटरचा टप्पा पार करण्यासाठी काही वाहन चालकांना तब्बल 4 ते 5 तास लागले. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाबद्दल कोंडीत अडकलेले वाहन चालक आणि स्थानिकांनी त्रागा व्यक्त केला. या कामासाठी सुट्टीचा दिवस निवडला असता तर एवढी कोंडी झाली नसती अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आली. खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ खरेदी विक्री होत आहेत. या भागातील काही तरुण या धंद्यात सक्रिय असल्याची बाब पोलीस कारवायांच्या माध्यमातून समोर येत आहे. चाकणमध्ये 12 लाखांच्या गांजासह तिघांना चाकण शिक्रापूर रस्त्यावर जेरबंद करण्यात आले. चाकण परिसरात अंमली पदार्थ विरोधी कारवाई दरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजाचा साठा जप्त केलाय. या कारवाईत सुमारे 12 लाख रुपयांहून अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी साध्या टपरी व काही दुकाने आणि ठराविक सर्वश्रुत असलेली घरे येथे गांजा, बंटा अशा अंमली पदार्थांची विक्री होत आहे. गोरगरीब बेरोजगार या ठिकाणी येऊन 10 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत अंमली पदार्थ खरेदी करत आहेत. खास करून गांजा तर अनेक ठिकाणी चिलीममध्ये भरून ओढला जात आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक कारवाई करत आहेत. मात्र या अवैध धंद्याची पाळेमुळे खोलवर रुजले. चाकण औद्योगिक भागात खुलेआम अंमली पदार्थांची विक्री होते व याची स्थानिक प्रशासनाला माहिती नसेल ही आशा भोळसटच ठरेल. मात्र प्रशासनाच्या संशयास्पद भूमिकेमुळे खेड तालुक्यात आणि औद्योगिक भागात सर्रास अंमली पदार्थांची विक्री सुरू आहे. या ठिकाणच्या अवैध धंद्याचा एकतर प्रशासनाला ठावच लागला नाही किंवा त्यांच्या कृपाशीर्वादामुळे हा गोरखधंदा सुरू राहतात असा कयास लावला जात आहे. अंमली पदार्थांचे सेवक अनेकांच्या जीवावर बेतत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत फुगेवाडी, दापोडी, काळेवाडी आणि परिसरात विषारी दारू सेवनामुळे 10 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शहरातील सर्व अवैध दारू विक्री व हातभट्टी व्यवसाय मुळासकट उखडून टाकण्यासाठी विशेष मोहीम राबवावी अशी मागणी होऊ लागली असून पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या फुगेवाडी परिसरात विषारी हातभट्टीची दारू पिल्याने
10 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्र फिरवून मुख्य आरोपींसह 6 जणांना अटक केली असून न्यायालयाने 4 मुख्य आरोपींना 8 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दिनांक 26 मे ते 28 मे 2026 दरम्यान फुगेवाडी परिसरात विषारी हातभट्टीची दारू पिण्यात आली होती। यानंतर काही लोकांचा मृत्यू झाल्याने 29 मे 2026 रोजी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रथम दर्शनी हातभट्टी दारूच्या सेवनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये फुगेवाडी आणि दापोडी परिसरातील पुढील नागरिकांचा समावेश आहे। मृतांच्या शवविच्छेदनानंतर पुढील रासायनिक चाचणीसाठी व्हिसेरा सीए तपासणीसाठी पाठवण्यात आला असून त्याचे रिपोर्ट येणे बाकी आहेत। या विषारी गावठी हातभट्टी दारूच्या सेवनामुळे आणखी काही जणांची प्रकृती खालावली आहे। त्यांना तातडीने औंध येथील मेडीपॉइंट हॉस्पिटल आणि पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले। गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी कर्नेल सिंह तखत सिंह विरका वय 73 राहणार संजय नगर फुगेवाडी, गुरमंगत सिंह कर्नेल सिंह विरका वय 45 राहणार संजय नगर फुगेवाडी, योगेश रामचंद्र भानकडे वय 23 राहणार मुंडवा आणि राधेश्याम हरिराम प्रजापती वय 35 राहणार उरडी कांचन या 4 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले होते। न्यायालयाने त्यांना 8 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे। तसेच 29 मे रोजी श्रीमती इंदरजीत कौर कर्नेल सिंह विरका वय 60 आणि कल्पेश अशोक अग्रवाल वय 29 राहणार खडकी आणि आणखी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 30 मे रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे। या घटनेमुळे मृत नागरिकांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण शहरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले। ही घटना केवळ एक दुर्घटना नसून अवैध दारू निर्मिती, साठवणूक आणि विक्री करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांच्या बेकायदेशीर कृत्यांचा हा थेट परिणाम आहे, असा आरोप विविध राजकीय पक्षांनी केलाय। खेड तालुक्यात अशा गावठी हातभट्टीचे उत्पादनाची विक्री खूप मोठ्या प्रमाणावर राजरोत सुरू आहे। खेड तालुक्यातील आळंदी परिसरातील केळगाव येथे नैसर्गिक ओढ्यावर विश्वशांती गुरुकुल शाळेने केलेल्या अतिक्रमणावर आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार आहे। याबाबतचे पत्र खेड तहसीलदारांनी पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच PMRDA विभागाला दिले आहे। खेड तालुक्यातील चरोली खुर्द तालुका खेड या ठिकाणी महाराष्ट्र अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग अँड एज्युकेशन रिसर्च संचलित विश्वशांती गुरुकुल शाळा मौजे केळगाव तालुका खेड येथील जमीन गट क्रमांक 145/2, 147, 189 या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे। तसेच संबंधित जमिनीवर नैसर्गिक पाण्याचा प्रवाह ओढा बुजवून देखील अतिक्रमण करण्यात आले आहे। याबाबतचा पंचनामा स्थानिक मंडळ अधिकारी यांनी केला आहे। सदर ठिकाणी शेकडो ब्रास, मुरुम आणि मातीचा भराव टाकण्यात आला आहे। शाळेच्या मागील बाजूस असलेला पाझर तलावाचा नैसर्गिक प्रवाह जमिनीत पाईप टाकून बेकायदेशीररित्या बंदिस्त करण्यात आला आहे। या शाळेमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। नैसर्गिक पाण्याचा प्रभाव अशा प्रकारे अडवल्यामुळे भविष्यात पावसाळ्यात धोका निर्माण होऊन मोठी जीवितहानी किंवा अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आदेशाचे उल्लंघन करून नैसर्गिक ओढ्यात अनधिकृतपणे केलेला अडथळा आणि बांधकाम निष्कासित करून ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह पूर्ववत करण्यासाठी तत्काळ कायदेशीर कार्यवाही करण्याचे पत्र खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी PMRDA प्रशासनाला दिले आहेत। पुणे जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना वेग आला आहे। पुण्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि म्हाडा गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील हे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू झाल्या आहेत। पण आढळराव पाटील यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाला पुणे शिवसेनेतीलच काही प्रभावी नेत्यांनी तीव्र विरोध असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे हा प्रवेश सध्या लांबणीवर पडल्याचंही सांगण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राजकीय प्रवास हा चढ उतारांनी भरलेला मानला जातो। आढळराव यांच्या राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाली। मात्र 2004च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यानं आढळराव पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकत थेट मातोश्री गाठली आणि शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने त्यांनी निवडणूक लढवली आणि तत्कालीन खासदार अशोकराव मोहोळ यांचा निसटता पराभव केला। त्यानंतर 2009 आणि 2014 मध्येही सलग ते खासदार म्हणून निवडून आले। 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिल्यानंतर आढळराव पाटील यांचा पराभव झाला। त्यानंतर राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। पुढे महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी पुन्हा दिलीप वळसे पाटील यांच्याशी जवळीक वाढवली। 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिरूर मतदारसंघ महायुती घटक पक्षातील वाटपानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याचे स्पष्ट होताच आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला।
पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. मात्र शरद पवार गटाच्या लाटेत डॉक्टर अमोल कोल्हे पुन्हा दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यानंतर आता आढळराव पुन्हा शिंदे सेनेत प्रवेश करतील अशी चर्चा होत आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सध्या कांद्याला मिळत असलेला भाव पाहता त्यातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. मार्च-एप्रिलमध्ये विक्री झालेल्या कांद्याला अनुदान मिळवण्यासाठी आणि कांदा निर्यात सुरू व्हावी यासाठी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी खेड, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील सर्व शेतकरी, व्यापारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी 30 मे 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड, चाकण, गणेश मंदिर या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी त्यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या निमित्त आजी माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. आडगाव तालुका खेड गावाचे नूतन सरपंच ज्ञानेश्वर दशरथ गोपाळे यांनी सरपंच झाल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत गावातील रोहित्र बसवून गावाच्या लाईटची समस्या सोडवली आहे. खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या माध्यमातून व नूतन सरपंच ज्ञानेश्वर दशरथ गोपाळे यांच्या विशेष प्रयत्नातून काम पूर्ण झाल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.